आज जांभूळपाडा दाभाडमाळ या गावातील तरुण युवक त्याचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे। तरी आज 5 तारीख आहे, 5 जुलै, आणि इतके आम्हाला अडचण आले का हा मृतदेह इथं स्मशानभूमी शेड नसल्यामुळे हे आज आम्हाला इथं हे ताडपत्री बांधून त्यांचा दहनविधी करावा लागत आहे। तरी पाऊस तर इतका आहे की आम्हाला अडचण म्हणजे भरपूर येत आहे। आता हे पाऊस उघडतो का हे जळून पडतंय याचीच आम्हाला आणखीन खतखत वाटून राहिलेली आहे। तरी आम्हाला साधा मृतदेह आणायला सुद्धा रस्ता नाही। आम्ही कोणत्या तरी परिस्थितीने इथपर्यंत मृतदेह आणून आणि हे अशा पद्धतीत आम्ही अंत्यविधी करत आहे। सांगा बरं, या प्रत्येक मनुष्याला जीवनाचा अधिकार आहे, जगण्याचा, शेवटी मरण्याचा सुद्धा अधिकार आहे। त्याची जर ही अशी अवस्था होत असेल तर काय उपयोग आहे? प्रशासनाला आम्ही किती वेळेस सांगून जर त्याची दखल घेत नाही लोकप्रतिनिधी, प्रशासन, तर मग हे प्रशासन झोपलेलं आहे का? लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत का? हे अशी जर मनुष्यावर जर संकट अडचण येत असेल तर करायचं काय आम्ही साध्या माणसाने? गावाचे उपसरपंच ज्ञानेश्वर काशीनाथ वारदे, माझी एवढीच मागणी आहे का वारंवार आम्ही तक्रारी करून तरी सुद्धा आम्हाला स्मशानभूमीची अडचण येऊच राहिले। प्रत्येक वेळेस मागे असेच झाले, एक मौत आम्ही अशीच ताडपत्री बांधून आणि हे पेटवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांनी म्हणजे आमचा विचार न केला। मग हे खासदार आमदार झाले, त्यांच्याकडं वारंवार आम्ही तक्रारी करून आमचा विचार का बरं करत नाही ते असं म्हणजे आमच्या गावात काही तुच्छ मगून समजलंय का? त्यांना आम्ही मदत नाही का केली का किंवा काही गोष्टी केल्या नाही का? त्यांनी आमची त्वरित विचार करून आमचा हा प्रश्न म्हणजे रंगावरीला हे काय ते करावा आणि स्मशानभूमी आम्हाला आमच्या गावासाठी देवा। रोंगाणा ग्रामपंचायत तर्फे जांभूळपाडा गाव आहे ते त्या मार्फत आम्हाला स्मशानभूमी त्यांनी देवा अशी यांची पण आता बघा तुम्ही ह्याच वेळेस ताडपत्री बांधायची ताडपत्री पण समजा आपली पेटून गेली ती आज 2000-3000ची समजा आहे। माणूस तर गेलाच पण मग ते ताडपत्र्या वगैरे काय सगळ्या पण त्या पण जाऊ राहिल्या। मग हे अवस्थेत आम्ही जर मृतदेह आम्ही हे दफन करतोय त्याच्यामुळं मग आम्हाला काही ना काही कोणत्या परिस्थितीमधून तुम्ही आम्हाला स्मशानभूमी देण्याचा प्रयत्न करावा किंवा ह्या घोर पाहा ना तुम्ही ह्या घोर पाहा ना ह्या एवढ्या जर आम्ही जमिनीखाली जर थपकून राहिलोय मग आजपर्यंत आमच्या स्मशानभूमीच नाही ना, मग आम्हाला का बघून असे वंचित ठेवता बुवा असं। आणि इतर यांच्या सगळ्या आम्ही ग्रामस्थ सदस्य मुरलीधर गांगळे आणि उपसरपंच ज्ञानेश्वर वारदे यांच्या ग्रामस्थही आहेत आणि त्यांच्याच वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी परंपरा म्हणजे वारंवार करून तरी तुम्ही आम्हाला काही सहकार्य केलं नाही। मग आम्ही काय करायचं, कोणाकडे जायचं? नाहीच काय ते हे केलं तर आम्ही रस्ता रोको करू, नाही तर मग आंदोलन करू, नाही तर उपोषणाला बसू। दिवस काही देणार नाही आम्ही, आता तुम्हाला तारीख देणार नाही, दिवस देणार नाही। आम्ही सर्व गावकरी इथं आहेत, आम्ही सर्व अमरून उपोषण केल्याशिवाय आमचा काहीच आता इथं पर्याय नाही। आम्ही जर जोपर्यंत आता लवकरात लवकर शेड देणार नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय। जर शेड नाही तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार, याच्यात काही बदल होणार नाही ना। मग आता उपोषणाशिवाय पर्यायच नाही, कारण का एवढा समजा अधिकार असून सुद्धा जर ते वारंवार अशाच हे करू राहिले खासदार आमदाराकडे निधी कोणाकडे मागायच्या मग एवढं तरी आम्हाला सांगा ना तुम्ही। म्हणजे परस्पर आम्ही समजा आम्ही याचे पण